आता जेव्हा आपण रिसीट बनवतो तेव्हा आपले सेल्स रेकॉर्ड देखील मेंटेन होत असते. बॉटम नॅव्हिगेशन बारमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील डॉलरच्या आयकॉनवर जर आपण क्लिक केलं तर इथे सर्वात वरती आपल्याला आपला टोटल सेल, रिसीटची संख्या, प्रत्येक दिवसाचा सेल, त्याचबरोबर रिसीट क्रमांक, रिसीटची रक्कम, पेमेंट मोड, वेळ या सर्वांचे अगदी व्यवस्थितरित्या मेंटेन झालेले रेकॉर्ड पाहायला मिळते. इथून आपण आपल्याला हवी असलेली रिसीट पाहू शकतो. तसंच या प्रिंटरच्या आयकॉनद्वारे रिसीट प्रिंट करू शकतो. जर रिसीट आपल्याला कस्टमरसोबत शेअर करायची असेल तर या आयकॉनवर क्लिक करून शेअर करू शकतो. रिसीटमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर इथून एडिट करू शकतो. आता इथे वरती आपल्याला काही ऑप्शन्स दिसतात. जर आपल्याला तारखेनुसार फिल्टर लावायचा असेल तर या फिल्टर आयकॉनवर आपण क्लिक करून इथून आपण आजच्या दिवसाचे किंवा विशिष्ट कालावधीतील रेकॉर्ड पाहू शकतो. त्याचबरोबर सॉर्ट या ऑप्शनद्वारे आपण पेमेंट मेथडनुसार देखील फिल्टर लावू शकतो. तसंच हे जे डाउनलोडचं आयकॉन आहे तिथून आपण आपल्या रेकॉर्डची PDF डाउनलोड करू शकतो. डाउनलोड झालेली PDF आपल्या मोबाईलमधील फाईल्स या मेनूमध्ये जाऊन डाउनलोड या फोल्डरमध्ये पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण आपल्या रेकॉर्डची PDF फाईल देखील डाउनलोड करू शकतो. आता जर आपण आयटेम्स सोल्ड वर क्लिक केली तर इथं आपल्याला प्रॉडक्ट वाईज सेल्स रेकॉर्ड म्हणजेच रजिस्टरमध्ये आपण जशी विक्रीची नोंद ठेवतो अगदी हुबेहूब तसेच सेल्स रेकॉर्ड पाहायला मिळते. इथून सुद्धा आपल्याला आपला टोटल सेल, विकलेल्या प्रॉडक्टची संख्या, प्रत्येक दिवसाचा सेल, प्रॉडक्टचं नाव, त्याची रक्कम, क्वांटिटी, पेमेंट मेथड आणि वेळ ह्या सर्व डिटेल्स पाहायला मिळतात. मघाशी दाखवल्याप्रमाणे इथून सुद्धा आपण विविध फिल्टर्स लावू शकतो. तसंच PDF फाईल देखील डाउनलोड करू शकतो. ज्या प्रकारे रजिस्टरमध्ये आपण आपले प्रॉडक्ट वाईज सेल्स रेकॉर्ड मेंटेन करतो अगदी तसंच पण त्याहीपेक्षा जास्त डिटेलमध्ये रेकॉर्डची PDF फाईल आपण डाउनलोड करू शकतो.